तोंडावर पाण्यासाठी या लोकांचे होणारे हाल बघून तुम्हाला इथल्या पाणी टंचाईचा अंदाज आलाच असेल। नदीपात्रात असलेल्या झिऱ्यांमधून ते एक एक थेंब पाणी गोळा करतायत। पाणी टंचाईचं हे भीषण चित्र राजस्थानातील एखाद्या गावातलं नाही तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातलं आहे। नळांना पाणी येत नाही म्हणून आया बहिणी डोक्यावर हंडा घेऊन भर उन्हात नदीपात्रात जातात। तिथं त्यांना पाण्यासाठी अशा प्रकारची कसरत करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका हा मंत्री गिरीश महाजनांचा बालेकिल्ला आहे। याच बालेकिल्ल्यातल्या पहुरपेठ गावात सध्या भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे। नळांना पाणी येत नाही म्हणून गावातल्या लोकांना पिण्यासाठी जारचं पाणी विकत घ्यावं लागतं। भांडी कुंडी तसंच कपडे धुण्यासाठी नदीपात्रातल्या झिऱ्यांमधून पाणी आणावं लागतं। हे पाणी खूपच दूषित असतं पण नाईलाज असल्याने ते वापरावं लागतं। धक्कादायक बाब म्हणजे याच नदीपात्रात नागरिक उघड्यावर शौचास जातात। त्या ठिकाणी झिरे पाडून पाणी आणत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। आमच्याकडे महिना झाले पाणी नाही, आम्ही विकत पाणी घ्या का पोट भरा, काम नाही आम्हाला। या वयात पाणी भरावं या वयात मला काम होत नाही दादा, तशीच मी पाण्याला बी जाते, कामाला बी जाते। कुठून आणते पाणी? पाणी तिकून आणता नदीचं, झिऱ्याचं। रात्रात जागे राहता आणि त्या पाण्यासाठी नंबर लागत नाही त्या झिऱ्यावर सुद्धा। टँकर येत नाही का? नाही टँकर येत नाही, येतं पण मग 1,500 2,000 कुठून पैसे भरा दादा आम्ही। नळ का गावात? नळ का गावात? नाही आता तर नळाला पाणी येत नाही। किती दिवसात नळाला पाणी येतं? आता 1.5 महिना झाला नळाला पाणी येत नाही। पाणी एवढं घाण आहे, पाण्यास आम्ही वापरताय घाण। मग घरात तुम्ही कसं राहताय आता? मग काय करा, तसंच पाणी वापरताय। कुठून आणा पाणी? कोणी देत नाही। लोक म्हणतात आमच्याकडे जेवण करी जा पण पाणी नको मागा। पाणीच नाही आमच्या गावाला। हे पाणी असं गड्डीवर पाणी भरून आलं, पाहून घ्या पाणी बी अंड्यातलं पाणी नाही। दांड काढताना संडासिनी वगैरे काहीच नाही गावले आमच्या। किती दिवसात पाणी येतं तुमच्याकडे? एक महिना 2 महिने 1.5 महिना होतो, कोणाकोणाचा 1 महिना होतो। कुठून आणता मग पाणी तुम्ही? पाणी नदीचं भरतो, इकडचं पाणी प्यायला घेतो। कामं करा का प्यायचं पाणी इकत आणा, मजुरी नाही होऊन मनमसाचा पुरायला। टँकर नाही येत का गावात? टँकरचा टँकर लढाया होता, बाहेर पडता। एका टँकरचं पाणी कोणाकोणाला पुरी ना मला। उन्हामध्ये पाणी भरायला लागतं। उन्हामध्ये पाणी भरायला जाणं पडते, ते पैसे देऊन बी टँकर आणा का मग आम्ही ना गरीबांना। महिना झाला पाणीच नाही डायरेक्ट गावात। अच्छा, हां का बरं पाणी नाही? पाणी आता काबर नाही आहे, पाणी नळाले पाणीच नाही आहे। आणि ग्रामपंचायतला विचारलं ते म्हणतात धरणाले पाणी नाही आहे। काय त्रास होते मग तुम्हाला? त्रास म्हणजे सगळेच त्रास। आंघोळ करायला नाही मी 4 दिवस झाले साहेब। अच्छा, हां पाणीच नाही घरी। का बरं मग ग्रामपंचायत टँकर देत नाही का? ग्रामपंचायत टँकर देते साहेब पण ते 2-2 3-3 4-4 हंडे देत आहे। आता आंघोळ करायला 2 हंडे लागतात साहेब, कपडे धुवायला 2 हंडे लागतात। प्यायचं पाणी कसं मिळतं? प्यायले पाणी तर जार घेणं पडतं साहेब, ते 20 रुपयाचा 30 रुपयाचा। प्यायले पाणी काहीच कामाचं नाही भेटत। विकत? हां ते नळाले पाणी जे येतं ते एकदम गंडोल पाणी येतं साहेब, एकदम खराब पाणी येतं साहेब। वापरायचं पाणी कुठून आणतं? वापरायला सुद्धा चांगला वाटत नाही ते पाणी, पण मजबुरान वापरणं येते। आता आम्ही इथे नदीतून आपण ते थोडं झिऱ्याचं पाणी काढून आणताय आमच्या बाया। या गावात सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जातोय पण तो पुरेसा नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करून हा पाणी प्रश्न कायमचा सोडवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत, शिवाय ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात। त्यामुळं ते किमान आपल्या मतदारसंघातली पाणी टंचाई तरी दूर करतील का हे पाहावं लागेल। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।